या ठिकाणी साथ देत आहेत, स्वागत आहे असेल. आणि आता मात्र ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र विशालजी आम्हाला साथ देत आहेत. धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून प्रथमेश सर यांची संपूर्ण टीम आणि कॅमेरामन यांच्या मदतीनं आपण या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण बघतोय. 8 षटकांचा सामना असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सुभाष सातपुते. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू उजव्या हातानं टाकण्यासाठी सज्ज असेल. फलंदाज स्ट्राईकचा भार सांभाळतोय. मागच्या सामन्यातील हिरो ठरलेला फलंदाज संकेत पाटील इज ऑन स्ट्राईक. लेट्स प्ले. हो, पहिला चेंडू उसळी घेत नाहीये आणि पंचांच्या पहिल्या चेंडूवर निर्णय येतोय. लेग बिफोर विकेट. पंचांकडे ताबडतोब दाद मागितली जाते लेग बिफोर विकेट साठी. थर्ड अंपायर पंच आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी रामजी पाटोळे यांना विनंती करतो की थर्ड अंपायर डिसिजन आपण द्यायचा आहे. पहिला चेंडू उसळी घेत नाहीये, पायावर आदळला. अचूक लाईन आणि लेंथ सुभाषची या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाली आणि या पंचांकडे अपील केली. अपील स्वीकारली. लेग बिफोर विकेट सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे. रिव्ह्यू मागितलेला आहे आणि थोड्याच वेळात डिसिजन आपणापर्यंत पोहोचेल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आहे सुभाष यांच्या माध्यमातून आणि पंचांचा निर्णय येतो. यास पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होतोय. मागच्या सामन्यातील हिरो ठरलेला फलंदाज संकेत पाटील विदाउट स्कोर न माघारी परततोय. बॅक टू द पेव्हिलियन. पंचांची सूचना आहे. अतिशय जबरदस्त सुरुवात. डोंट अफ्रेड बी अ बिगिनर. सुरुवात करताना तुम्ही घाबरायचं नसतं, कारण वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात तुम्हाला यशाकडे नेते. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतोय सुभाष नावाचा गोलंदाज आम्ही टेमरेकर संघासाठी. क्या बात आहे. सुरेख सुरुवात झाली टेमरे संघाची. नवीन फलंदाज येतोय भूषण द मॅन फ्रॉम द हिवली. या षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना सुभाष. फुल टॉस ग्लान्स केलाय ऑफसाइड पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चूक करतोय. गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. याच दरम्यान उत्कृष्ट रनिंग बिटवीन तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय त्या हिवली संघाला आणि श्री गणेशा धावांचं खातं उघडलं जात आहे. 3 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठीचा संघर्ष दोन संघांमध्ये भिडतोय. द हिवली वर्सेस यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. नक्कीच फुलर लेनचा चेंडू होता. पूर्णपणे प्लम केलं फलंदाजाला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. अनुभव दिसतोय सुभाष यांचा. बॉलिंग ऍक्शन जर बघितली रनअप खूप कमी आहे. स्लोवर वन आहेत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन दाखवतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. ओ माय गुडनेस. बाल बाल बचे यहां पर. खऱ्या अर्थानं थोडक्यात वाचला फलंदाज, नाहीतर 3 यष्ट्या गुल झाल्या असत्या यात काही शंका नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. विश्लेषण करायचं ठरलं तर फॉलो करतोय फलंदाजाला. त्या दिशेनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. कमलाकर सारखा अनुभवी फलंदाज सुद्धा या चेंडूला समजू शकला नाही. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुभाष. फुल टॉस. बॅटची थोडीशी लिडिंग एज लागते आहे, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. सुभाष लाजवाब गोलंदाजी करतोय. अनेक टेमरेकर समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा दांडगा पाठिंबा या संघाला आहे. धन्यवाद. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल कमलाकर टू सुभाष. आता पुन्हा एकदा शफल येऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपताय. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. अशा प्रकारचं विश्लेषण या षटकाचं. उत्कृष्ट गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या 3, 1 गडी बाद.
गोलंदाज येतोय, यंगस्टर गोलंदाज आहे संदेश. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली संदेश न. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेट ना, उजव्या हाताने चेंडू टाकतोय भूषण साठी. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच लाईन आणि लेंथ खूप छान आहे गोलंदाजांची. पूर्णपणे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टाकले जातात, अचूक टप्प्यावर चेंडू टाकले जातात, फलंदाजाला फॉलो केलं जात आहे. हेच चांगल्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य असतं. लाईन अँड लेंथ, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट बॉलिंग रनअप, बॉलिंग ऍक्शन तुम्हाला चांगली गोलंदाजी दर्शवत असतात. आता मात्र थोडी बॅटची लिडिंग एज लागते. सर्कल मध्ये चेंडू आहे ऑफसाईडच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग चुकलाय. तू मैं नजर हटी, दुर्घटना घटते घटते होते होते रह गई यहाँ पर. नक्कीच भूषणची विकेट मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडं कॉलिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं. संदेश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज आहे बंटी उर्फ कमलाकर, पोलीस दलात कार्यरत असलेले हे फलंदाज. हो, या ठिकाणी बॅकफुट जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी फेकीमध्ये ओ माय गुडनेस, व्हॉट अ कमिटमेंट. अभी नहीं तो कभी नहीं. उत्कृष्ट फेकी आणि कमलाकर या ठिकाणी माघारी परततोय. कॉलिंग चुकलं, परिणाम निशाणा साधला गेला. ओलसर आहे, मॉइश्चर आहे तिच्यामध्ये. आपण थोडी काळजी घ्यायची. गेले 10 दिवस आपण खेळ पुढे चालवणार आहोत, सहकार्य करायचं आहे. कॉलिंग थोडं चुकलं. क्रिकेट म्हटलं की दोन फलंदाजांच्या दरम्यान अंडरस्टँडिंग असणं गरजेचं, परंतु या ठिकाणी चूक केली भूषण आणि कमलाकरला त्याचा खामियाजा भोगावा लागला. परिणाम डगआउट मध्ये विश्रांती घेण्यासाठी सज्ज आहे. नवीन फलंदाज येतोय मयूर, दहिवली संघाचा नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण टेंबरे संघाकडनं बघायला मिळतं. यावेळेस मध्ये या ठिकाणी लिडिंग एज लागते. शॉर्ट लेग मध्ये चेंडू होतो इनसाइड एज. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पूर्णपणे चार्ज दिसतो या ठिकाणी टेंबरे संघ. आम्ही टेंबरेकर, आमच्या नावातच आम्ही आहे, आम्ही एक संघ आहोत याचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतायत. त्यांना सोबत लाभते प्रेक्षकांची. अनेक प्रेक्षक मैदानावर दाखल आहेत, जोरदार प्रतिसाद सुद्धा देत आहेत. त्याच बाजूचा प्रतिसाद युली संघाला सुद्धा आहे. दोन्ही संघ शेजारचे संघ. यावेळेस मात्र उजव्या बाहेरचा चेंडू उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी स्विंग बघायला मिळाला. निर्धाव चेंडू. संदेश अचूक गोलंदाजी करतोय. टप्पा अतिशय सुरेख आहे, ऍक्शन सुरेख आहे, अनुभव सुरेख आहे. एक एक निर्धाव चेंडू डोकेदुखी वाढत असतो. धावसंख्या स्थिरावलेली आहे 4 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यासाठी खूप प्रॅक्टिस असणं गरजेचं. कुठेतरी अपयश मिळतं हा फटका खेळण्यासाठी दहिवली संघातील फलंदाजांना. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त धावा झालेल्या 4. काहीशी संत गतीने धावगती चालू आहे. आता मात्र पडझड संघर्ष सुरू आहे दहिवली संघाचा, कारण बॅक टू बॅक सामने खेळण्यासाठी तुमचा बॉडी स्टॅमिना खूप असणं गरजेचं आहे. कारण मागचा सामना जिंकला, या सामन्यामध्ये लगेचच हा संघ मैदानावर उतरला. कारण क्रिकेट म्हटलं की तुमचा फिटनेस असणं खूप गरजेचं. अक्षय कुमार सांगतो, जर तुम्ही तुमच्या बॉडीला जर 1 तास तुम्ही फिटनेस साठी जर दिला नाही तर तुम्ही जगण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, असं अक्षय कुमार सेलिब्रिटी सांगतोय. कारण तुम्ही फिटनेस राखणं गरजेचं आहे. तुमचा हेल्थ खूप महत्वाचा आहे. हेल्थ इज अ वेल्थ. आणि क्रिकेटमध्ये तुमचा स्टॅमिना असणं खूप गरजेचं आहे.
तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण उर्फ भाई. प्रवीणनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा तीच अपेक्षा असेल कर्णधार सचिन याला. सचिनने सांगितलं की मागच्या मॅच मध्ये चुका झाल्या त्या आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू आणि त्याची पोचपावती मैदानात दाखवतोय. थोडी टीम मीटिंग कमी करा टेंबरे संघ, सूचना येते आयोजकांकडनं. वेळ वाचवायचा, 40 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. फील्ड रिस्ट्रिक्शन बघितलं तर आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू दिसतोय मिड विकेट मध्ये, त्याचबरोबर वायडिश मिडॉन मध्ये खेळाडू दिसतोय. चांगला फटका कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू भिरकावून दिला. 1 धाव. त्या ठिकाणी सुभाष तैनात आहेत. 1च धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली 5 धावांवर. चांगलं फील्ड रिस्ट्रिक्शन सजवलंय कर्णधार सचिन. कव्हरच्या दिशेनं एक खेळाडू दिसतोय मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क केलंच होता गोलंदाजानं फलंदाजाला. निर्धाव चेंडू. कटरचा वापर या ठिकाणी दिसला, ऑफ कटर गोलंदाजाच्या मार्फत दिसला. नक्कीच मी मगाशी उल्लेख केला होता की अक्षर पटेल सारखी या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन आहे. चांगली गोलंदाजी करतोय, स्विंग करणारे चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू गल्लीमधून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. उत्कृष्ट कमिटमेंट बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवर बघायला मिळेल. 1 धाव शॉट. पंचांचं अचूक असं लक्ष बघायला मिळतंय आणि फक्त 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. एकूण धावा 3 झाल्या असत्या, परंतु शॉर्ट रन. तुमच्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तुम्ही लाईन क्रॉस करणं खूप गरजेचं. धावसंख्या होती 7 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रवीणचं. फलंदाज स्ट्राईक वर आहे मयूर. ओ माय गुडनेस, व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय, चौकार. 4 धावा. प्रहार चेंडूवर करण्यात आला आणि सरळ चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. या 4 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या होतीये 11. फटका एवढा ताकद होता की चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर धाडण्यात यश मिळालं. अशा प्रकारच्या फटक्यांची अपेक्षा असेल दहिवली संघाला, कारण मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं. मोठी बॅटिंग ऑर्डर समोरच्या संघाकडे आहे. मागील मॅच मध्ये बघितलं आपण, महेश भोईर नावाचं एक वादळ टेंबरे संघाकडे आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चांगली फलंदाजी केली त्यानं. सचिन एक हार्ड हिटर आहे. त्याचबरोबर सुभाष म्हणजे 51 दिग्गज फलंदाज यांच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये आहेत. त्यामुळे चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल मयूर. 2 देवा. रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसला, परंतु बॅट शी संपर्क न होता चेंडू आदळला पायावर आणि सरळ थर्ड मॅनच्या दिशेनं सी मारेशे पार. पंचांचा इशारा येतोय, लेग बायच्या रूपानं चौकार. 4 धावा. वाढवण्याचा मानस मयूर आणि भूषणच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतो दहिवली संघासाठी. करंट रन रेट वाढवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन फेस करेल भूषण. ओ यावेळेस मात्र नजर हटी आणि यावेळेस लाईन चुकली. पंचांचा निर्णय आहे वाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या रूपानं बाईच्या रूपानं 4 धावा. एकूण धावा 5. या 5 धावांनी धावसंख्या भुरकन वाढते आहे, पोहोचते आहे 20 धावांवर. हे षटक डोकेदुखी ठरत आहे टेंबरेकर संघासाठी,
कारण अतिशय चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये झाली होती. 4 धावा अवघ्या 2 षटकामध्ये होत्या, परंतु या षटकामध्ये धावगतीचा वेग वाढला, ऍक्सेलरेटर पाय ठेवला, त्याप्रमाणे दहिवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20 धावा धावफलकावर. एक छोटीशी संधी तुम्हाला यशाकडे नेत असते. संधी मिळाली, धावगती वाढलेली आहे आणि धावगतीची जी लेगसी तिच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असेल दहिवली संघासाठी. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा भूषण. रडार मध्ये चेंडू आहे, थोडासा टायमिंग थोडं मिस टाइम झाले, परंतु काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगला फटका खेळला गेला. याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश कडनं मार्फत बघायला मिळालं, परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही. धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचते 22 धावांवर आणि षटक सुद्धा या ठिकाणी संपतंय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 22. या षटकामध्ये चांगली धावगती मेंटेन केली ती दहिवली संघानं. चौथं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज सुभाष. वैयक्तिक पहिलं षटक अतिशय जबरदस्त पद्धतीनं त्यांना हाताळलं होतं. अवघ्या 3 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवली होती. नक्कीच टेंबरे गावचे ग्रामस्थ संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी, साथ देण्यासाठी, आणि दहिवली गावचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच विभागातील हे दोन्ही संघ शर्त सुरू आहे क्वालिफाय होण्याची. सुपर 60 मध्ये पोहोचण्याचं स्वप्नवत या दिनाला खेळाचा मांडलाय. आज आपला खेळ दाखवण्यासाठी प्रत्येक संघ या ठिकाणी जमलाय. सुभाष येतोय चौथं षटक घेऊन मयूरसाठी. यावेळेस पहिलाच चेंडू थोडी उसळी घेतोय. हाईट आहे, हाय फॅक्टर या ठिकाणी दाखवला, पंचांनी निर्देशित केला, परंतु फायदा असा की टेंबरे संघाला निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू चांगल्या कामगिरीसाठी भूमिका बजावत असतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी चांगली गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल फुल टॉस. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. प्रॅक्टिस खूप गरजेची असते स्वीप खेळण्यासाठी. कुठेतरी मयूर संघर्ष करतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या स्टाईलनं फलंदाजी केली होती त्या स्टाईलनं थोडी फलंदाजी संघर्षमय आहे, परंतु यावेळेस मात्र चेंडू रडार मध्ये आहे. पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, मिड विकेट वर उत्कृष्ट झेल टिपला जातोय. मयूर बॅक टू द पॅव्हलियन. तो दहिवलीकर संघाला नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो किशोर. याच दरम्यान एसपीएल साठी ज्यांचं आगमन झालं निलेशजी भोईर सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. काहीसा संघ अडचणीत आहे. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. धावसंख्या आहे धावफलकावर 22. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट. सुभाषचं कौतुक करावं तेवढं थोडंच. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आणि या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. सुरेख षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह फटका. सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो सुद्धा अचूक सचिनच्या मार्फत बघायला मिळते. एका धावेची भर पडते धावफलकामध्ये. स्ट्राईक रोटेट करून सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय फलंदाज. कुठेतरी गडी बाद होत असताना पार्टनरशिपची आवश्यकता आहे दहिवली संघाला, कारण भागीदारी तुम्हाला नक्कीच चांगल्या टार्गेटकडे नेत असते. चौकार, षटकार, सिंगल्स, डबल्स, एकमेकांवर विश्वास, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट हे फलंदाजीचं वैशिष्ट्य असतं. त्या प्लॅनिंगवर एक्झिक्यूट करणं गरजेचं आणि या जोडीवरती जबाबदारी असेल किशोर आणि भूषणच्या दरम्यान. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. आता मात्र थोडी लाईन भरकटली जाते. यष्टिरक्षक महेश चूक करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. पंचाचा निर्णय सुद्धा बाकी आहे. या सिटीचा वाईट बॉल. हेमंत आवडे सर यांचा बाईचा इशारा येतोय आणि दोन्ही हात हवेमध्ये.
एक्स्ट्राच्या रूपानं 2 धावा, एक वाईटची धाव, एकूण 3 धावसंख्या 3 न पुढे गेली, पोहोचली 26 धावांवर. सुभाष पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका, सेन्सिबल क्रिकेट, पुश केलाय ऑफसाईडच्या दिशेनं, एका धावेची भर. नक्कीच गेल्या 2 इनिंगचं जर विश्लेषण बघितलं दहिवली संघाचं, जर ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटर खेळत असतात, सिंगल डबल्सवर भर देत आहेत, 50 ओव्हरची गेम असते त्याप्रमाणे सिंगल डबल्सवर भर देताना दिसतात. क्लासिकल फटके मागच्या मॅच मध्ये आपण संकेतच्या बॅटमधनं बघितले. क्रिकेटिंग स्किल खूप डेव्हलप केलाय दहिवली संघानं. जरी हार्ड हिटर फलंदाज नसले तरी आपल्या कौशल्यावर काम करतात. सिंगल डबल्स गॅपचा वेध घेताना दिसत आहेत. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. ओ यॉर्कर चेंडू सुभाषच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी, परंतु त्या चेंडूला तेवढ्या शिताफीनं खोदून काढलं. शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये केलं ते सुभाषनं. षटक संपताय आफ्टर 4th ओव्हर. स्कोर ऑन 25 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 25 धावा धावफलकावर सजलेल्या आहेत. सॉरी 28 धावा सजलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. या इनिंगचा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. किती धावांपर्यंत मजल मारेल येणारे 24 चेंडू. नक्कीच मोठ्या धावगतीकडे 70 ते 80 धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल तो दहिवली संघाचा. कारण जर आपण हिस्ट्री बघितली टेंबरेकर संघाची तर खूप हार्ड हिटर फलंदाज त्यांच्याकडे. सचिन, सुभाष, महेश, निलेश, अविनाश, संदेश, 51 दर्जेदार क्वालिटीचे फलंदाज आहेत. त्यांच्या समोर चांगलं आव्हान सेट करावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक असेल, थोडीशी स्ट्रॅटेजी बनतीये दोन्ही संघांच्या दरम्यान. तत्पूर्वी एसपीएलचं भव्य दिव्य मैदान, वाऱ्याचा पाडा, राम दोरे या ठिकाणी या मैदानाचे मालक. आणि हे मैदान सजवण्यासाठी याने अथक मेहनत घेतली. रामजी पाटोळे साहेब, वैभवदादा पाटोळे, जितू पाटोळे, नरेश पाटोळे, जनकजी विषय, संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स. एक वाखाणण्याजोगी अशी कामगिरी म्हणावी लागेल. या मैदानाकडे बघितलं आपण तर चौफेर सपाट असं मैदान, इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड आपण बघतोय त्याप्रमाणे मैदान या ठिकाणी सजलेलं आहे. अनंत अडचणी जरी आल्या त्या अनंत अडचणीवर मात करून पुन्हा एकदा ज्या यशाची परंपरा या स्पर्धेला लाभली आहे त्या यशाची परंपरा, या स्पर्धेची उंची नक्कीच नेहमी दरवर्षी वाढत असते. श्रेय जाईल सगळं रामजी पाटोळे साहेब यांना. वळी या सामन्याकडे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात झालाय. 4 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा देवा, स्ट्राईकचा भार सांभाळतोय. भूषण नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय किशोर. गोलंदाज आहे देवा. 5वं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू. ऑफिशियल अंपायर निरंजन सावंत सर आणि हेमंत आवडे सर. ओ फुलरलेत यॉर्कर. उत्कृष्ट क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे त्या चेंडूला. अशा प्रकारची गोलंदाजी टेंबरेकर संघाकडनं बघायला मिळते. 100% कमिटमेंट प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी देतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल भूषण. ओ यावेळेस मात्र उसळी घेत नाहीये पंचांनी. यावेळेस मात्र बोट आकाशाकडे वळवलाय. लेग बिफोर विकेट. चेंडूला पडताळण्यात त्याला अपयश मिळालं. चेंडू पडल्यानंतर सरळ आदळला पायावर आणि स्वतःला लेग बिफोर विकेटच्या रूपानं माघारी परतावं लागलं. श्रेय जातंय गोलंदाज देवाला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आखूड टप्प्याचे उसळी न घेणारे चेंडू टाकतोय. चेंज ऑफ पेस बघायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करतोय. नवीन फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज मैदानात येतोय विशाल. एक चांगली ध्येयष्टी असणारा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करतोय. आम्ही मागच्या एसपीएल मध्ये त्याला बघितलंय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल विशाल. विशाल टू देवा.
खूपच बाहेरचा चेंडू ऑफस्टमच्या, परंतु छेडखानी करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं 2 धावा या चेंडूवर वसूल करण्यात यश मिळतात. धावसंख्या 2 पुढे जाते. 30 धावांवर स्कोर मध्ये इजाफा होतोय. कारण करंट रन रेट वाढवणं गरजेचं. टार्गेट सेट करण्यासाठी पार्टनरशिप, मोठे फटके, चौकार, षटकार क्षमता आहे विशाल मध्ये, परंतु स्वतःच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा देवा टू विशाल. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील झाली. पंचांकडे अपील केली गेली, परंतु अपील फेटाळलेली आहे. बाईटच्या रूपाने, लेग बाईटच्या रूपाने एक धाव मिळते याची वेळेस दहिवली संघाला, की अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज. मोठे फटके खेळण्यापासून लांब ठेवतायत, परावृत्त करतायत दहिवली संघाच्या फलंदाजांना. चौकार, षटकार खूप गरजेचे असतील दहिवली संघासाठी, कारण धावगती संथ गतीनं पुढे जाते आहे. अवघ्या 31 धावा धावफलकावर आहेत. ओ यावेळेस डिफेन्सिव्ह मोड मध्ये फलंदाज दिसतोय. चेंडू पडल्यानंतर मोठा प्रहार करण्याऐवजी डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा मानस प्रत्येक फलंदाजा आतापर्यंत दिसलाय. आपण बॅट जर घुमवली नाही तर फटके येणार नाही, कारण गोलंदाजी खूप धारदार होते. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे निर्धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी टेंबरे संघाच्या मार्फत बघायला मिळते. देवा सुरेख गोलंदाजी आणि 5 षटकांचा खेळ या ठिकाणी येतोय संपुष्टात आणि धावसंख्या होती आहे 31 धावा 4 गड्यांच्या बदल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल, निर्णायक षटक असेल, धावगतीचा वेग वाढवणं या ठिकाणी सोपं जाईल, परंतु या षटकामध्ये एक जोखीम पत्कावी लागते. कधी कधी विकेट सुद्धा पडण्याची संभावना असते. ध्येय सेट करण्यासाठी प्रयत्न असेल. पॉवर प्लेचं षटक नाही, पॉवर प्लेचं षटक नसेल, हे कॅन्सल केलं आहे. मोठी ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कामगिरीवर विश्वास ठेवणं गरजेचं. का ध्येय जरी उंच असलं तरी झेप सुद्धा तेवढीच उंच घ्यावी लागते. येणारे काही चेंडू, या चेंडूंचा आढावा घेऊन मोठे फटके विशालला खेळावे लागतील. अजय लाड नावाचं अस्त्र काढलंय टेंबरे संघानं. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती अजयनं. अजय लाड गोलंदाजीच्या मार्गाचा राईट आर्म ओव्हर द विकेट ना उजव्या हाताने चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार. विशालच्या बॅट मधनं येतोय शंखनाद करणारा चौकार. 4 धावा. विशालच्या राडारामध्ये जर चेंडू आले तर मात्र तो सीमारेषे पार धाडण्यास नक्कीच तयार असतो आणि याची पोचपावती या चेंडूवर दाखवली. धावसंख्या 4 न पुढे गेली, पोहोचली 38 धावांवर. या षटकाची सुरुवात चौकारानं झाली. नक्कीच कमबॅक करावा लागेल ते अजयला, परंतु समोर एक पहाड असा बॅट्समन उभा आहे विशाल. फुलटॉस, यावेळेस मात्र एक मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमारेषे पार? नाही, परंतु उत्कृष्टरित्या झेल टिपला गेलाय. उत्कृष्ट कमिटमेंट. विशाल बॅक टू द डगआउट. तर तुम्ही तुमची कामगिरी सुधारणं गरजेचं. जबरदस्त झेल टिपला गेला तो टेंबरेकर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. धावसंख्या होती आहे
35 धावा फलकावर आहेत. षटक मार्गस्थ आहे 6वं. येणारे काही चेंडू काळजाची धडकन वाढवतील दहिवली संघाची. नक्कीच नवीन फलंदाज येतोय मनोज. स्ट्राईक लाईक किशोर. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता. मिस टाइम शॉट. झेल होईल का? आणि किशोरला सुद्धा माघारी धाडण्यात यश मिळत आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळत आहेत. देवा या गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच व्यासपीठावर संभाजी दादा धिरडे यांचं आगमन झालंय. स्वागत असेल सर. आपण आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज अजय लाड चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर आपल्याला विकेट्स मिळाल्या. हॅट्रिक चेंडू असेल. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानात दाखल झालेत सतीश. अतिशय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते अजय लाडच्या माध्यमातून. हॅट्रिक चेंडू असेल. यानंतरचा चेंडू हॅट्रिक होईल का? ओ यॉर्कर चेंडू होता. थोड्या फरकानं यष्टी उद्ध्वस्त होण्यापासून वाचली. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता होती. अजय लाडचं षटक खूप छान. चौक. हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवर विकेट्स. चेंडू निर्धाव. हॅलो. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. अजय आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. अवघ्या 4 धावा या षटकामध्ये आल्या. धावसंख्या स्थिरावलेल्या धावफलकावर 35 धावा. चांगला फटका आहे आडव्या बॅटनं. वाईडिश मिडॉन मध्ये चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशच्या माध्यमातून बघायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग चुकलाय. परिणाम सतीश पाटील. कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता धावबादच्या रूपानं माघारी परततायत. आता मात्र खूपच पडझड होताना दिसते. कॉलिंग, अंडरस्टँडिंग सगळं काही वातावरण दहिवली संघासाठी पोषक नाहीये. एकावर एक गडी गमावले जातात. तब्बल 7वी विकेट या ठिकाणी गमावतोय दहिवली संघ. अडचणीत. पॉवर प्लेचं षटक असेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. 7वं षटक. निर्णायक षटक. संदेश घेऊन येतोय गोलंदाज. मिड विकेट. वायडेश मिडॉन. मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सजलंय. आणि सर्कल मध्ये बाकीचे खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टन सचिन सजवलंय. गोलंदाज आहे संदेश. स्ट्राईकचा बार सांभाळतोय फलंदाज शैलेश. नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय मनोज. शैलेश टू संदेश. बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉडी पूर्णपणे शफल केली. टर्न केली. परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. संदेश अतिशय इफेक्टिव्ह ठरतोय या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा संदेश टू शैलेश. बॅटच्या रडारमध्ये चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. संदेश झेल सोडलाय. परिणाम एकच धाव.
झेल टिपण्याची संधी होती, 8वा गडी बाद करण्याची संधी होती टेंभरेकर संघाला, परंतु ही संधी गमावली. धावसंख्या 1 न पुढे गेली. स्कोर मूव्ह ऑन 37 रन. थेंबे थेंबे तळे साचे, लो स्कोरिंग गेम होईल अशी आशा आहे, कारण खूप रन रेट स्लो चाललेला आहे पुढे पुढे. चौकार षटकारांच्या आशा अपेक्षा संपूर्ण दहिवलीकरांना आहेत फलंदाजांकडनं. हो, पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन स्टान जर बघितला बॅट्समनचा तर कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये आणि फुटवर्कची कमतरता असल्यामुळे फलंदाजाला चकवण्यात यश मिळतं ते गोलंदाजाला. त्यामुळे तुमचा स्टान्स, तुमचा फुटवर्क, क्रिकेट खेळताना स्किल खूप महत्वाचं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन संदेश टू शैलेश. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. अविनाश ताईनाथ आहे, एकच धाव या चेंडूवर मिळते. सिंगल्स वर भर देताना प्रत्येक खेळाडू दिसतोय, कारण सीमारेषे पार धाडण्यात अपयश येते, कारण गोलंदाजी खूप ताकदीची होते, धारदार टिच्चून गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॅप्टन्सी या ठिकाणी बघायला मिळते टेंभरे संघाकडनं. येणारे चेंडू नक्कीच निर्णायक असतील. नेक्स्ट बॉल संदेश. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी मनोधैर्य खचलेलं दिसतंय बॅट्समनचं. स्वतःच्या कौशल्यावर, टेक्निकवर काम करणं गरजेचं, कारण ज्यावेळेस चेंडू पडत असतात बॅकफुटवर जाऊन पंच करताना प्रॅक्टिस खूप गरजेची असते. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची इनसाइड एज लागते, शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. जबरदस्त फिल्डिंग, कमिटमेंट बघायला मिळतं सगळं क्षेत्ररक्षणाकडनं टेंभरे संघाच्या. षटक संपताय. 7 षटकानंतर 39 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात दहिवली संघाच्या. षटकामध्ये दहिवली संघानं की बॉल टू रन येणं सुद्धा गरजेचं असतं, परंतु 7 षटकामध्ये अवघ्या 35 धावा, कारण अतिशय जबरदस्त गोलंदाजी झाली ती टेंभरे संघाची. विकेट्सवर विकेट्स गमावल्या त्या दहिवली संघानं, आणि सुरुवातच लेग बिफोर विकेटनं झाली होती. पहिल्याच चेंडूवर संकेतला माघारी धाडलं, त्यानंतर पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी ही इनिंग कोसळली. संघर्ष सुरू आहे अजूनही शैलेश आणि मनोज या फलंदाजांचा. अतिशय जबरदस्त लेट कट बघायला मिळाला या ठिकाणी. लेग ग्लान्स टुवर्ड्स द थर्ड मॅन रिजन. चेंडू जातोय सीमारेषे पार. हेमंत तावडे सर यांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. धावसंख्या स्थिरवलेली आहे धावफलकावर. 43 धावा. 8वं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. शैलेशच्या बॅटमधनं निघालेला हा चौकार. धावसंख्या 44. धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये. निर्णायक षटक आहे, शेवटचं षटक. आता मात्र पंच या चेंडूला नक्कीच दंडित करतील. यस, इट इज अ वाईड बॉल. कॉलिंग चुकलं. बॅकअप देणं गरजेचं आहे बॉलरला, परंतु बाईटच्या रूपाने 1 धाव आणि वाईटच्या रूपाने 1 धाव. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर स्टंपवर येणं गरजेचं असतं, बॅकअप देणं गरजेचं असतं गोलंदाजाला. 1 धाव नक्कीच वाचवू शकले असते, परंतु उत्कृष्ट त्या ठिकाणी प्रसंगावधान दाखवलं ते फलंदाजांनी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या दिशेनं पंच केलाय चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या पुढे जातीये. 47 रन 47 धावा. अर्धशतकाकडे वळतायत दहिवलीचे फलंदाज.
47 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडू नक्कीच फायदेशीर ठरतील का? ओ आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देखस्टाईनं स्लॉक स्वीप केलाय. काऊकरनं रिजन मध्ये चेंडू होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा मानस यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशच्या माध्यमातून. आणि सचिन आरजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या डीप मध्ये बघायला मिळतं. ओ यावेळेस मात्र पूल केलाय. ताकदीचा थोडा वापर करण्यात आला या फटक्यावर. थ्रो जर बघितली तर थोडी गलत झाली, परंतु एवढी सुद्धा गलत नव्हती की धावबाद होण्यापासून रोखू शकेल. विकेटचं पतन होत आहे. गडी बाद. लेनार्ड आणि परी वॉरियर्स शेरे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. परी वॉरियर्स शेरे आणि भोईर इलेव्हन लेनार्ड. की राहुल गायकवाड यांचं सुद्धा स्वागत असेल. धन्यवाद. मोठा प्रहार डाऊन द ग्राउंड. मिड ऑफच्या दिशेनं चेंडू येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न होईल का? परंतु पंचांनी दंडित केला. यस, रनआउटच्या रूपानं विकेट मिळते. एकाच धावेची भर पडते धावफलकावर. धावसंख्या होते 51 आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या आणि हे षटक संपतंय. हे इनिंग संपते. धावफलकावर धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या 53. 54 धावांचं टार्गेट असेल ते आम्ही टेंबरेकर या संघासमोर दहिवली संघानं हे टार्गेट ठेवलंय. होप सो चेस करता येईल टेंबरेकर संघाला आणि ते डिफेंड करण्यासाठी सुद्धा अशा असतील त्या. वर उपस्थित आहेत दिलीपजी वेखंडे साहेब. त्यांचा सुद्धा शुभ स्वागत, शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय जितूजी पाटोळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. निश्चितच मान्यवरांची उपस्थिती ही कार्यक्रमाची शोभा असते
मान्यवरांची उपस्थिती ही स्पर्धेची यशस्वीता असते. संपूर्ण SPL कमिटीच्या वतीनं मुंबई संघाचे कर्णधार उपस्थित आहेत राहुलजी गायकवाड सर. त्यांचं सुद्धा SPL कमिटीच्या वतीनं शुभ स्वागत केलं जाईल. मी जितू सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सरांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातो. सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं SPL कमिटी आणि या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नाणेफेक घेऊयात. यानंतरचा सामना असेल टेंभरे संघाचे संघमालक नरेशजी सातपुते सर यांच्या वतीनं प्रत्येक चौकार षटकारास टेंभरेकर संघाच्या फलंदाजांना 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. या ठिकाणी टॉस होतोय टेंभरे परिवॉरियर शेरे आणि लेनार्ड संघाच्या दरम्यान. ऑफिशियल कॉल होतोय. कोण जिंकला? नक्कीच शेरे संघ परिवॉरियर शेरे संघ टॉस जिंकलाय. दीपेश सर आपला निर्णय सांगायचा. बॅट फर्स्ट. बॅटिंगचा निर्णय घेतला. मागची मॅच आपण नक्की चांगली फाईट दिली. या मागच्या मॅच मध्ये पण तू पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागलं. पुढच्या मॅचची स्ट्रॅटेजी काय असेल? काय नाही, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल. मागच्या मॅचला ज्या चुका झाल्या त्यांचा म्हणजे त्यांच्यावरती जरा हे करण्याचा प्रयत्न. नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल. मॅच मागची गमावली. नक्कीच खूप चांगली फाईट दिली होती आणि जिंकता जिंकता मॅच थोडी आपल्या विजयापासून दूर राहिलात. परफॉर्मन्स चांगला होता. मॅच जिंकायचे, स्पर्धेतील आव्हान टिकवायचं आहे. आता थोडं माइंड मध्ये प्लॅनिंग बदललं असेल, काय वाटतं? मगाशी आम्ही चांगली फाईट दिली परंतु आमच्या 2-3 चुकांमुळे आम्ही मॅच हरलेलो आहे. तरी आता चांगला फाईट देण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू. नक्कीच परिवॉरियर्स संघानं टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रिकी सर. 54 धावांचं आव्हान आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाज सचिन सातपुतेच्या बॅटमधनं. 4 धावांनी या पारीचा आघात झालाय. अंजामापर्यंत पोहोचता पोहोचता किती षटकं घेतली जातील की डिपेंड करण्यात यश मिळेल समोर गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे पाहणं खूप गरजेचं असेल. टेंभरे विपक्ष चाललेला हा सामना आपण पाहतो. दहिवली 8 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. 53 धावा त्यांनी बनविल्या आणि 54 धावांचं आव्हान फलंदाजी करत असताना टेंभरेकर संघासमोर. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतो. इनफिल्डला भेदलाय, 38च्या बाहेर पाठवून दिले. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमाग चेंडूला अडवलं. 2 धावा घेण्याची मात्र संधी उपलब्ध झाली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे. चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं सन्मानपूर्वक खेळलाय. नंतर मात्र या चेंडूवरती 2 धावा आल्या. सतीशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरून 3 चेंडू त्यानं अद्यापपर्यंत टाकले आहेत. 6 धावा खर्च करत असताना पॉवर प्लेचं हे षटक या वेळेला भीमर बघायला मिळालाय. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू चौकारासाठी आणि नो प्लस 4 अशा बोनसच्या 5 धावा धावफलकावरती टेंभरेकर संघासाठी. धन्यवाद.
या 5 धावांनी धावफलक वाऱ्याच्या वेगानं पुढे जात आहे. 11 धावा आपण धावफलकावरती पाहतो. फ्री हिट असेल. या चेंडूवरती स्वच्छंदी फटका मारण्याची संधी. फलंदाज सज्ज सचिन सातपुते. फुलटॉस अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू थांबणार नाही. अगदी घरंगळत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार धावा आल्या आणि धावफलक मात्र वेगानं पुढे गेलं. धावफलकावरती 15 धावा तब्बल बघायला मिळतात. सतीच्या गोलंदाजीवरती मात्र इथून हल्ला चढवत असताना सचिन सातपुते. हा चौकार आल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढलेला असेल. पिवनचा षटक अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. तट्टियाच्या बाहेर पाठवून दिलंय. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक. अतिशय मेहनत बघायला मिळाली आहे. 100% कमिटमेंट. चेंडूला अडवलंय आणि 2च धावा मात्र इथून मिळतील. 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करावं तेवढं कौतुक या खेळाडूचं मात्र कमी असणार आहे. 17 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवरून सतीश आपल्या दहिवली संघासाठी. उंचपुरा गोलंदाज. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताचा हा गोलंदाज. या वेळेला बॅटची इनसाइड एज. पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. या शेवटच्या चेंडू सोबत हे षटक संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 17 धावा बिनबाद 17. एक आश्वासक सुरुवात आम्ही टेंबरेकर संघाची. हा सामना अतिशय महत्वाचा आहे दोनही संघासाठी. जो संघ विजयी होईल तो संघ मात्र इथून टॉप 16 मध्ये क्वालिफाय होणार आहे. अतिशय महत्वाचा हा सामना. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र अजून एक सामना खेळावा लागेल आणि तो सामना जिंकावा लागेल. जर टॉप 16 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र इथून अशा प्रकारचं समीकरण असेल. इथून आशा पल्लवित झाल्या टेंबरेकर संघाच्या. अतिशय चांगली फलंदाजी दोनही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते. चांगली सुरुवात देत असताना सचिन सातपुतेच्या बॅटमधनं मोठे फटके बघायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा. यावेळेस अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डावखुऱ्याचा फलंदाज अविनाशच्या बॅटमधनं 2 धावा आल्या. स्वतः ऑफ द मार्क झालाय आणि धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळताना संकेत. P2चं हे षटक बघतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं दैवली संघाच्या वतीनं. यावेळेस क्षेत्ररक्षण चूक करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडूला अडवले खरं. 3 धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी एकही धाव यायला नको होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्या. बॉडी लँग्वेज सांगून जाते सामना इथून मात्र गमावल्याची जाणीव होत असताना दहिवलीच्या संघाला. धावफलकावरती धावा कमी आहेत मित्रांनो. अशा प्रकारच्या धावा जर तुम्ही डिपेंड करणार असाल तर तुम्हाला एक ताकदीची गोलंदाजी तितक्याच ताकदीची फिल्डिंग तुम्हाला करावी लागते. मात्र साथ मिळत नाहीये. ज्या चेंडूवरती एकही धाव यायला नको होती त्या चेंडूवरती 3 धावा आल्या. गोलंदाजी मार्कवरून संकेत पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून जाताना आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज सचिन. या वेळेला बॅटची एज होतीये मात्र यष्टीरक्षक कलेक्ट करू शकला नाही. जीवदान मिळत असताना सचिन सातपुतेला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज आपण पाहतो संकेत. अतिशय चांगलं कमबॅक त्यानं केलंय.
या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. बॅटची एज घेतली होती, संधी निर्माण केली होती, मात्र या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. पुन्हा एकदा सज्ज संकेत उजव्या हातानं अतिशय नामवंत हा गोलंदाज दैवली संघाच्या वतीनं दुसरं षटक. या वेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. इथं मात्र रोखलंय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू गोलंदाज संकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. षटकातील 5वा चेंडू. गोलंदाजी मार्क करून संकेत आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी, उपयुक्त गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 निर्धाव आलेत. 54 धावांचं पाठबळ तुमच्या पाठीशी आहे आणि ते तुम्हाला डिपेंड करायचंय. अतिशय चांगला चेंडू, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. आम्ही टेंबरेकर संघाला फलंदाज बाद झालाय सचिन. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्या संघासाठी महेश भोईर आलाय. मगाच्या सामन्यामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी त्यानं केली होती, आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच महेश आलाय. महेशला मात्र इथून विजय मिळवायचा असेल तर एक चांगली खेळी करावी लागेल. आपल्या संघासाठी सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावा मात्र चांगल्या बघायला मिळतात धावफलकावरती. 22 धावा अद्याप पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. 32 धावांची आवश्यकता असेल इथून विजय मिळवण्यासाठी आम्ही टेंबरेकर संघाला. या वेळेला अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला अडवलंय. एकच धावेवरती समाधान. दुपारच्या सत्रामध्ये थोडासा लो स्कोरिंग मॅच बघायला मिळतोय. 54 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीसाठी आम्ही टेंबरेकर संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो. दुसरं षटक संपन्न झालं. धावफलकावरती 23 धावा. नवीन गोलंदाज, वैयक्तिक खात्यातील पहिलं, संघासाठीचं तिसरं षटक. महेश भोईरसाठी हलक्या हाताने खेळून काढलंय. अतिशय चांगला क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला. एकच धाव या चेंडूवरती आहे. हर्षलचा हा पहिलाच चेंडू, या चेंडूवरती एक धाव येते. शांत चाललेलं क्रिकेट, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतो हे द्वंद्व. अतिशय महत्वाचा हा सामना आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो टॉप 16 मध्ये प्रवेश करेल. नॉकआउट स्टेज मध्ये ते सामने मात्र खेळवले जातील. हर्षल डावखुऱ्यात आता फलंदाज. या वेळेस दिशा बघावी लागेल. पंच आमच्याकडे वळत असताना वाईट चेंडू घोषित केला जातोय. एक धाव धावफलकावरती अंकित होतीये. 25 धावा. हर्षलचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी अविनाश डावखुऱ्या हातानं जो सलामीसाठी आलाय तो मात्र आता फलंदाजीचा भार सांभाळतोय. या वेळेला अतिशय चांगला
डिफेन्सिव्ह शॉट बघायला मिळाला, एकच धाव. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना दोनही फलंदाज त्यांना माहिती आहे की सिंगल डबल जरी आल्या तरी विजय मात्र आपल्या पदरात पडणार आहे. हर्षल युवा गोलंदाज आहे आणि एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. अद्यापर्यंत 3 धावा खर्च करणार हे षटक गोलंदाज हर्षलचं. महेशसाठी अपसाईडला खेळून काढले, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. सिंगल धावेनं धावफलक पुढे नेत असताना अतिशय चांगली फलंदाजी आहे. हर्षल डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी अविनाश देसले. यावेळेस अपील केलं जातंय कॉट बिहाइंड साठी बॅटची एज आणि फलंदाज बाद होतोय. डावखुऱ्यात आता फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय. सुभाष अतिशय जुना जाणता खेळाडू टेमरेकर संघासाठी फलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज हर्षलचा हा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी स्ट्राइक वरती सुभाष. या वेळेला अपील केलं जात आहे. पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद. नाही सॉरी नाबाद. अपील उचलवलं होतं. अपील जोरानं केली होती मात्र फलंदाज नाबाद असेल. हर्षल अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. यावेळेस पुन्हा एकदा लेग विपर साठी अपील केलं जात आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू समाप्त झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 28 धावा. संकेत गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. स्ट्राइक वरती फलंदाज सुभाष. अद्यापर्यंत खातं खोलायचं बाकी आहे. पहिला चेंडू बघायला मिळतोय. अवांतर चेंडू पण त्यांचा वाईटचा इशारा. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. संकेत सज्ज. पहिल्या चेंडूवरती मात्र वाईट बघायला मिळाला. स्ट्राइक वरती सुभाष. सामना करण्यासाठी संकेतचा. या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड
अवांतरच्या स्वरूपात धावा इथून बहाल केल्या जात आहेत. आम्ही टेंबरेकर संघाला या 2 धावा मात्र अवांतरच्या बहाल केल्या गेल्या. 30 धावा आपण पाहतोय धावफलकावरती अंकित झालेल्या. अजूनपर्यंत जर विचार केला तर 24 धावांची गरज आहे. संकेत यावेळेस राऊंड द विकेट सुभाष साठी. स्ट्राईक वरती फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, इम्प्रोवाइज केलेला फटका, अतिशय देखणा स्ट्रोक, तिलकरत्न दिलशानची आठवण. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फलंदाज सुभाषच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावफलक पुढे सरकलं 34 धावांवरती. गोलंदाज संकेतचं 4थं षटक आपण पाहतोय दहिवली संघाच्या वतीनं. या वेळेला पुन्हा एकदा एक हलक्या हाताने खेळून काढलेला फटका बघायला मिळतोय. एक धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात इथं बहाल केली जाईल. सततच्या अवांतर धावा तुम्ही मित्रांनो देत आहात. 54 धावांचं पाठबळ आहे तुमच्या पाठीशी आणि त्या डिपेंड करायचेत. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना तुम्ही अशा पद्धतीने जर धावा देत राहाल तर मात्र विजयाचा मार्ग अजून कठीण होत जाईल. संकेतला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरून सज्ज आहे. 4थं षटक घेऊन जात असताना एक महागडं षटक त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. महेश अतिशय देखणा स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. छत्तीस धावा सामन्यातील शांत मोमेंट आपल्याला बघायला मिळतात. एकेरी दुहेरी धावेवरती समाधान मानत असताना दोनही फलंदाज विजयाकडे वाटचाल करत असताना यावेळी हलक्या हाताने खेळून काढले. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झालाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी. 2 धावा इथून धावफलकावरती ऍड केल्या जातील. 38 धावा. सुभाष अतिशय अनुभवी खेळाडू एकेरी दुहेरी धावेवरती समाधान मानतोय. त्याला माहिती आहे की आपला विजय जर मिळवायचा असेल तर जास्त धावांचा पाठलाग करायचा नाहीये. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलेला फटका. या वेळेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. संकेतच्या चेंडूवरती मात्र सुभाषनं एक अतिशय देखणा स्ट्रोक बघायला मिळाला. दुसरा फटका विकेट किपरच्या मागच्या बाजूला खेळत असताना अतिशय चांगली कलात्मकता बघायला मिळाली. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धावा धावफलकावरती पुन्हा एकदा अंकित होईल. 43 धावा धावफलकावरती. व्हेरी गुड बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जाते. चौकार आल्यानंतर लगेचच एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक चेंज करतोय. 4 षटकं संपन्न झाली. धावफलकावरती पाहतोय 43 धावा. चोवीस बॉल 11 धावांची आवश्यकता. विचार केला टेंबरे संघाच्या बाजूने तर सामना थोडासा सोपा झालेला बघायला मिळतो. सुभाष फलंदाजीला आल्यापासून 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. धावांचा आलेख वाढताना पाहायला मिळाला. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे. पाचव्या षटकासाठी गोलंदाज आलाय दहिवली संघासाठी. सतीश ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. या वेळेला पुन्हा एकदा वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक घेऊन सतीश सज्ज झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज सुभाष.
अतिशय चांगली फलंदाजी सुभाषच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतीये. 2 चौकार अद्यापपर्यंत त्यांनी खेळले. दोनही चौकार यष्ट्यांच्या मागच्या बाजूला. यावेळेस सज्ज सतीचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती फलंदाज आम्ही टेंबरेकर संघाचा सुभाष. या वेळेला अपील केलं गेलं होतं, मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलं. स्ट्राईक चेंज करत असताना सुभाष. या वेळेला फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा मोठा प्रहार. पंचांचे दोनही हात आकाशाला. षटकार. पावलं टाकत असताना आम्ही टेंबरेकर संघ अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट करावं तेवढं कौतुक या खेळाडूंचं का कमी असणार आहे. 1 धावेने धावफलक आपण जर पाहिलं तर 51 धावांवर जाऊन पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळतं. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाज सतीश. यावेळेला सुभाष स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. त्याच दिशेला चेंडू जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.